नमस्कार मित्रांनो. तर हा निफ्टीचा चार्ट आहे. तर आपण काल ज्या लेव्हल्स प्रोव्हाईड केल्या होत्या, त्या लेव्हल्सनी काम केले का हे आपण चेक करूया. ठीक आहे. तर निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 24,852. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, की जर उद्या 25,123 च्या खाली जर मार्केट सस्टेन झालं, तर मार्केट काय होऊ शकतं? डाउन साइडला येऊ शकतं. त्यावेळेस आपलं पहिले टार्गेट काय असणार आहे? 25,004, त्याच्यानंतर 24,966 आणि 24,875. तर आपले तिन्ही टार्गेट्स आपले हिट झालेले आहेत. आणि बघितलं तुम्ही मार्केट ॲज इट इज तिथंच ओपन झालं. ठीक आहे. हाय दिला. वरती फेक ब्रेकआउट देऊन मार्केट काय झालं, की डायरेक्टली मार्केट डाउन साइडला आलं. आणि तुम्ही एक चेक करू शकता. मी तुम्हाला म्हटलं, की डायरेक्ट मार्केट डाउन साइडला येत असताना, ठीक आहे, तर इथून लो होता काय? आपली लेवल होती 24,873. तर तुम्हाला परत एकदा तो लो ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला एक अजून डाउन साइडला सुद्धा टार्गेट मिळालं आहे 73 पॉईंटचं. बघूया तर आता बँक निफ्टीमध्ये काय झालेलं आहे. बघा, मी तुम्हाला काल सांगितलं होतं, की 51,000 म्हणजे मार्केट ओपन जर झालं, तर समजा 51,551 च्या वरती गेलं तर मार्केट अपसाईडला जाऊ शकतं, किंवा 51,400 च्या जर खाली मार्केट सस्टेन राहिलं आणि ज्यावेळेस 51,300 ची लेवल ब्रेक केली, तर त्यावेळेस काय होऊ शकतं? मार्केट डाउन साइडला येऊ शकतं. आणि 51,300 च्या खाली क्लोजिंग मिळाल्यावर तुम्ही एक 100 पॉईंटचा जरी एसएल ठेवून जरी ट्रेड घेतला असता, तरी तुमचे सगळे टार्गेट इथं आपल्याला काय झाले, ते हिट झाले. ते पहिले टार्गेट किती? 200 पॉईंटचं होतं. त्याच्यानंतर मार्केट इथून 852 पॉइंट्स डाउन साइडला आलेलं आहे. आपण त्याच दोन लेवल्स दिल्या होत्या. दोन दोन लेवल्स दिल्या होत्या, की पहिलं काय? 51,300 एक छोटंसं टार्गेट. त्याच्यानंतर 51,100 हे किती? 192 पॉईंटचं सेकंड टार्गेट. असे आपले सगळे टार्गेट्स, दोन्ही पण टार्गेट्स आपले हिट झालेले आहेत. तर बघूया, की फिन निफ्टीमध्ये काय मुवमेंट झाली आहे. बघा, आपण सांगितलं होतं, जर समजा एक 23,847 च्या वरतीचं क्लोजिंग देऊन मार्केट वरती सस्टेन झालं, तर मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. ओके. जर 23,835 च्या खाली, सॉरी, 37 च्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं, तर मार्केट काय येऊ शकतं? डाउन साइडला येऊ शकतं. आणि त्यावेळेस आपले पहिले टार्गेट काय होतं? 23,885. त्यानंतर सेकंड जे टार्गेट होतं 23,700. आणि आपण थर्ड टार्गेट त्याला दिलंही नव्हतं. कारण आपलं बरोबर दिवस झालं, तुम्ही बघताय, की मार्केट आहे ना, एक साइडवेज मार्केट सकाळच्या टायमिंग मध्ये मुवमेंट देते आणि पूर्णपणे साइडवेज निघून जाते. तर बघूया, की आता सोमवारचं अनालिसिस म्हणजे काय? सोमवारी मार्केटमधल्या कुठल्या मेजर्स लेवल महत्वाच्या आहेत. ठीक आहे. तर मी काय करतो, की आता सोमवारी मिड कॅप निफ्टीची पण एक्सपायरी आहे. तर आपण सगळ्यात पहिलं बघूया, की निफ्टीमध्ये काय काय लेवल्स आहेत. आता आपण ज्या ह्या लेवल्स काढल्या होत्या, त्या मी पूर्णपणे डिलीट करून टाकतो. ठीक आहे. तर काय करतो, की डिलीट करून टाकतो. आणि आपल्याला आजचा लो हा पहिला आपल्याला सगळ्यात काय महत्वाचा आहे. आजचा लो जो आहे तो 24,803. तुम्ही बघितलं असेल, की मागच्याच लेवल पासून मार्केट काय गेले, की अपसाईडला गेलेलं आहे. आता बघा, की उद्यासाठी मार्केट जर अपसाईड जायचं म्हणलं, तर कुठल्या लेवल्स आपल्याला महत्वाच्या आहेत. आता निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 24,852. आता बघा, जर मार्केट याच्यावरती 24,868 जर वरती सस्टेन झालं, तर पहिलं टार्गेट आपल्याला असणार आहे 24,960. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट जे असणार आहे, ते आपल्याला 25,047. ठीक आहे. आणि तिसरं जे टार्गेट असणार आहे आपल्याला, ते असणार आहे 25,000, 25,100 च्या लेवलला आपल्याला टार्गेट असणार आहे. तुम्ही बघू शकता, हे मी लेवल्स का प्रोव्हाइड केलंय. ज्या ज्या वेळेस मार्केट जिथून फिरलं आहे, म्हणजे ज्या क्रुशियल लेवल्स आहेत, त्याच आपल्याला नेक्स्ट वर्क करताना तुम्हाला बघायला मिळतील. जसं की 21,100. ओके. ठीक आहे. 25,000. आणि त्याच्यानंतर 25,047. आणि जर समजा मार्केट डाउन साइडला आलं, तर कुठपर्यंत, एक मिनिट, कुठपर्यंत डाउन साइडला येऊ शकतं. बघा, आता त्याच्यासाठी आपल्याला पहिलं टार्गेट जे असणार आहे, ते 24,745. पण कधी? ज्या वेळेस 24,803 डाउन साइडला सस्टेन होईल, मार्केट ज्यावेळेस सस्टेन होईल त्यावेळेस. त्याच्यानंतर सेकंड जे टार्गेट असणार आहे, ते असणार आहे 24,663. आणि त्याच्यानंतर जे असणारे टार्गेट आपल्याला, ते 24,600 डायरेक्ट. हे आपल्याला तीन टार्गेट्स आपल्याला उद्या अपसाइड आणि डाउन साइड साठी, म्हणजे जर समजा इथून जर वरती सस्टेन झालं मार्केट, तर अपसाइड साठी, आणि इथून जर खाली झालं, तर डाउन साइड साठी. मग त्यावेळेस आपण बाईंग आणि सेलिंगचा विचार करणार आहोत.
ठीक आहे. आता बँक निफ्टी मध्ये बघूया की काय लेवल्स आहेत. आपण काय करतो की जे जुन्या लेवल्स होतात या सुद्धा मी काय करतो की डिलीट करून टाकतो. म्हणजे जेणेकरून आपल्याला एकदम क्लिअर, जेवढं तुम्ही क्लिअर चार्ट ठेवाल आणि जेवढं तुम्ही प्रॉपर चार्ट तुम्ही वाचू शकाल तेवढे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. पहिल्यांदा मी काय करतो की आजच्या दिवसाचा लो मार्क करून ठेवतो. ठीक आहे. आजच्या दिवसाचा हा लो आपल्याला खूप महत्वाचा आहे, कारण मार्केट तिथपासूनच एक 100 पॉईंट अपसाईडला गेलेला आहे. 100 पेक्षा जास्त पॉईंट अपसाईडला गेलेला आहे. तर उद्यासाठी ही सगळ्यात लेवल्स आपल्याला महत्वाचे आहे. आपण बघूया की अपसाईड आपल्याला अपसाईड 50,738 साठी ही लेवल महत्वाची. आता ती लेवल सुद्धा का महत्वाची, तर तुम्ही बघू शकताय की 5 ऑगस्टला पण तिथूनच मार्केट रिव्हर्स आलं. त्यानंतर 6 ऑगस्टला पण तिथूनच, त्याच्यानंतर 9 ऑगस्टला तिथूनच, 12 ऑगस्टला ट्राय केला मार्केटने अपसाईड जायचा, पण तिथूनच मार्केट काय झालं की परत एकदा रिव्हर्स आलं. ठीक आहे. पण त्याच्यानंतर एक 10 19 ऑगस्टला पण तिथूनच दिवस, त्याच्यामुळे अपसाईड साठी ही आपल्याला एक क्रुशियल लेवल्स असणार आहे. पण बघूया की त्याच्यानंतर आपल्याला जर ती लेवल 50,738 जर अपसाईडला ब्रेक केली तर अपसाईड साठी कोणत्या लेवल्स आपल्याला महत्वाच्या असणार आहेत. ठीक आहे. तर 50,976. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढची लेवल जी असणार आहे ती म्हणजे महत्वाची 51,245. म्हणजे जर समजा की अपसाईड जर मार्केट इथून 50,738च्या वरती गेलं तर पहिलं टार्गेट हे, दुसरं टार्गेट हे, आणि जर समजा मार्केट भरपूर प्रमाणात अपसाईडला गेलं तर हे आपल्याला तिसरं टार्गेट हे असणार आहे. आणि जर समजा की मार्केट डाऊन साइडला आलं तर मार्केटमध्ये आपल्याला पहिलं एक छोटंसं टार्गेट आपल्याला 200 पॉईंटचं कॅप्चर होऊ शकतं. हे पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर त्यानंतर आपल्याला मेजर मार्केट, तुम्हाला इथं बघितलं असेल की तुम्हाला मार्केट भरपूर वेळा सस्टेंड होताना दिसलेले आहे. ठीक आहे. तर त्यासाठी हे आपलं एक दुसरं टार्गेट, कारण त्या लेवल पासून आणि तिसरं जे टार्गेट असणार आहे हे असणार आहे आपला मागच्या मंथ 5 ऑगस्टचा एकदम लो. तो जर ब्रेक झाला तर मार्केट अजून डाऊन साइडला येऊ शकते. ठीक आहे. ह्या असा आता आपल्याला डाऊन साइडला मार्केट कुठली लेवल 50,452 जर डाऊन साइडला ब्रेक झालं, 50,452 जर डाऊन साइडला ब्रेक झालं तर हे पहिलं टार्गेट, त्यानंतर हे दुसरं टार्गेट आणि हे तिसरं टार्गेट. आणि सोमवारी एक्सपायरी मिड कॅप निफ्टीची आहे. तर मिड कॅप निफ्टी बुक मध्ये बघूया की काय मुवमेंट होऊ शकते. हा मिड कॅप निफ्टीचा चार्ट आहे. ठीक आहे. तर मिड कॅप निफ्टीने पण चांगली जबरदस्त एक 1.5% मार्केटमध्ये मुवमेंट मिळाली आहे. 13,066 ही क्लोजिंग आहे. तर उद्याच्या मार्केटसाठी आपल्याला लेवल्स काय, मी मागच्या लेवल्स सगळ्या डिलीट करतो. ठीक आहे. आणि आजचा लो हा आपल्यासाठी म्हणजे कोणती पण तुम्ही अनालिसिस करताना आहे ना, म्हणजे आजचा जो लो आहे आणि हाय आहे, आता हाय भरपूर वरती आहे त्याच्यामुळे मी मार्क करत नाहीये. ठीक आहे. हां. तर आता बघा, ही आपल्याला डाउन साइडसाठी आणि अप साइडसाठी जर मार्केट जर अप साइडला जाणार असेल, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची लेव्हल 13,119. जर समजा ती जर ब्रेक केली, तर आपल्याला पहिलं टार्गेट एक छोटंसं मिळणार आहे. 13,176. त्यानंतर थर्ड टार्गेट जे मिळणार आहे ते 13,236. हे असे आपल्याला अप साइडसाठी 2 टार्गेट्स आहेत. बरोबर? 2 नाही 3 टार्गेट्स आहेत. सगळ्यात मेजर लेव्हल की 13,080च्या वरती आपल्याला क्लोजिंग मिळणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर जर डाउन साइडला जर ब्रेक केली तर 12,993, सॉरी 86. त्यानंतर 12,923 आणि लास्टला जे असणार आहे ते आपल्याला 12,838. हे अशा आपल्याला लेवल्स आहेत. आता ह्याच्यावरती जर क्लोजिंग मिळाली म्हणजे काय, तर 13,083च्या वरती हे पहिलं टार्गेट, हे दुसरं आणि हे तिसरं. आणि जर समजा लोच्या खाली जर क्लोजिंग मिळाली ती 12,986, त्यानंतर 12,923 आणि त्यानंतर लास्टला जे असणार आहे ते 13,838. जर अजूनपर्यंत आपल्या कोणी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ट्रेडर्स मित्रांना शेअर करा. आणि तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या, गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.